4 प्रश्नांची उत्तर आधी आपण घेऊया आणि मग आपल्या विषयाला सुरुवात करू. चतुर्विधा मुक्ती म्हणजे काय? मुक्ती अनेक प्रकारची आहे. मुक्तीमध्ये स्तर आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे त्या 4 स्तराचं वर्णन केलं आहे. ते स्वरूपता, समीपता, सलोकता, सायुज्यता. तर ह्या 4 प्रकारच्या मुक्ती म्हणजे काय असं नाही. चतुर्विधा मुक्ती म्हणजे काय त्याला त्याची व्याख्या नाही आहे चतुर्विधा मुक्तीची, पण त्या मुक्तीचं वर्णन आहे की सलोकता म्हणजे त्या लोकामध्ये राहायला मिळतं, सलोकता मुक्ती आहे. स्वरूपता ईश्वराचं ते रूप, म्हणजे आपल्याला जर शंकराचं प्रेम असेल तर तो कैलास लोकाला गेला तर रूप शंकराचं प्राप्त होतं. फक्त शंकराची वैशिष्ट्य राहत नाही जवळ. विष्णूचा लोक ही सगळी मुक्ती जी आहे त्याचं वर्णन करताना विशेषतः विष्णू देवता घरूनच वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळे विष्णूचं वर्णन करताना शंकराचं वर्णन करून त्यांची कोणती विशेषता आपल्याला मिळत नाही याचं वर्णन आपल्याला वाचायला मिळत नाही. पण विष्णू ही देवता घरून विष्णूच्या ठिकाणी जी विशेषता आहे स्वरूपतेच्या ठिकाणी रूप विष्णूचं मिळतं. पेहराव तसाच असतो, अगदी वस्त्र अलंकार मुकुट वगैरे सगळं, परंतु वत्सलांचन भूषण आणि वैजयंती माळा लक्ष्मी ही त्यांची विशेष वैशिष्ट्य आहे. ती काही त्या भक्ताला किंवा त्या मुक्ताला प्राप्त होत नाही. आता आपण बघितलं कोणतं स्वरूपता बघितलं असं वर्णन आहे की या प्रकारची मुक्ती आहे. सलोकता त्या लोकात राहायला मिळतात, म्हणजे वैकुंठ लोकात राहतो. जसे आपण पुण्यात राहतो पण रोज काही महापौर आपल्याला भेटत नाही, तसं तो वैकुंठात राहतो पण वैकुंठात राहतो म्हणून रोज काही विष्णू भेटत नाही. भेटतील केव्हा तरी कुठल्या तरी दिवशी, पण असे भेटणार नाही. तो लोक मिळतो, ते रूप मिळतं. तसंच समीपता म्हणजे हे त्याच्या खूप निकट राहायला मिळतं, म्हणजे त्याला पार्षद गण असं म्हणतात की त्याच्या सेवेत राहायला मिळतं, त्याच्या आसपास राहायला मिळतं, त्याचं काम करायला मिळतं. आणि या पद्धतीने जी मुक्ती आहे त्या मुक्तीचं वर्णन ही स्वरूपता, सलोकता आणि आता ही समीपता की अधिक समीप येतो, अधिक निकट येतो. रूप तेच मिळालं तरी तो इतरत्र त्याचं कार्य करत राहतो, विष्णूच्या जवळच राहतो असं नाही. पण ही समीपता जी मुक्ती आहे ही समीपता मुक्ती त्या देवतेच्या अत्यंत निकट नेते किंवा त्या देवतेच्या अत्यंत जवळ राहायला मिळतं. शेवटची जी आहे ती सायुज्यता आहे. सायुज्य मुक्तीमध्ये त्याच्याशी एकरूपताच प्राप्त होते, त्याच्यापेक्षा वेगळे पण काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे ती सर्वश्रेष्ठ मुक्ती मानली जाते. म्हणजे अगदी पहिला 1, 2, 3, 4 त्याचे क्रमांक लावायचे तर पहिली सलोकता, त्याच्यानंतरची स्वरूपता, त्याच्यानंतरची समीपता आणि मग सायुज्यता. आता ह्या मुक्तींचं स्वरूप लक्षणांनी वर्णन केलेलं आहे, व्याख्येनी नाही. ह्या ज्या 3 मुक्ती आहेत सलोकता, स्वरूपता आणि समीपता, ह्या कल्प संपला की त्या कल्पाबरोबर तेही संपून जाणार आहे. म्हणजे पुढे त्याला काही स्थान राहत नाही आणि त्या मुक्ती संपून जातात. म्हणजे तो त्या मुक्तीमध्ये जो होता तर तो लोकच संपून जातो, म्हणजे तो लोकच त्या ब्रह्मामध्ये समाविष्ट होतो. मग आता ह्यांचंही काही वेगळं स्वरूप शिल्लक राहत नाही. जी सायुज्य मुक्ती आहे ती शाश्वत मुक्ती आहे आणि ह्या 3 मुक्ती आहेत त्या अशाश्वत आहेत, दीर्घकालपर्यंत आहे. म्हणजे हे जे चतुर्युगांची चौकडी आहे किंवा ब्रह्मदेवाचा दिवस संपेपर्यंत, दिवस रात्र, तोपर्यंत तो त्या वैकुंठ लोकामध्ये निवास करतो आणि नंतर मात्र त्याला ती स्थिती राहत नाही. मग तो जो जीव आहे सलोकता, स्वरूपता, समीपता यामधला त्याला त्याच्या जे काही प्रारब्ध तो उत्पन्न करील पुढे त्याप्रमाणे त्याला त्याचे जन्म सुरू होतील. आता मुक्तीचे 4 भाग का? त्याचे भाग एवढ्या करतात भक्ती मार्गामध्ये की 2 भाग खरे. एक भाग म्हणजे शाश्वत आणि एक भाग म्हणजे दीर्घकालपर्यंत.
म्हणजे त्याला चिरकाल म्हणता येईल. पण चिरकाल असला तरी त्याला अंत आहे. त्यामुळे मुक्ती असली तरी सुद्धा ती दीर्घ कालपर्यंत प्राप्त होईल, पण ती शाश्वततेने प्राप्त होत नाही. शाश्वततेने प्राप्त होणारी जी मुक्ती आहे ती सायुज्य मुक्ती आहे. या तीन ज्या मुक्ती आहेत त्या शाश्वततेने प्राप्त होत नाही, दीर्घकालपर्यंत चिरकालपर्यंत प्राप्त होतात. असं का? याचं कारण असं आहे की भक्तीमध्ये सगुण आणि निर्गुण हा भक्तीचा मूळ पाया आहे. सगुण भक्तीमध्ये सगुण भक्त जो असतो तो काही इच्छेनी, काही आकांक्षेनी भगवंताची भक्ती करतो. त्या भक्तीनंतर त्याला वैकुंठ लोकामध्ये राहण्याची इच्छा असते आणि त्याला असं वाटतं की मला सगुणाचंच प्रेम आहे आणि मी सगुणाबरोबरच विहार करीन, राहील. आता उदाहरणार्थ म्हणजे हे आपलं बोलण्याकरता हे विभाग पाडायचे म्हणून, आता वल्लभाचार्यांचे जे अनुयायी आहेत त्यांना भक्तीचं इतकं प्रेम आहे, त्या पुष्टी भक्तीचं इतकं प्रेम आहे की ते ज्याला गोलोक म्हणतात. आता हल्लीचे भागवत कथाकार नेहमी बोलताना तुम्ही ऐकत असाल की गोलोकाला जातील, ते राधे राधे आणि गोलोक असा त्यांच्याकडे मुक्तीमध्ये या दोन शब्दांचा वापर खूप केला जातो. आणि त्याच्यातला जो वापर आहे तो वापर कसा आहे, म्हणजे हे गोलोक का म्हटलं आहे त्याचं कारण असं की गोलोक इंद्रिय लोक असा एक अर्थ. गोलोक हा भगवंताचा जसा इथे वृंदावन आणि गोकुळ आहे तसा तो वरती मोक्षाच्या ठिकाणी तसा लोक, म्हणजे भगवान श्रीकृष्ण राजे आहेत आणि ते त्या ठिकाणी सिंहासनावर विराजमान आहेत आणि आम्ही त्या वैकुंठामध्ये गेलोय ही भावना नाही. त्या ठिकाणी भावना अशी आहे की भगवंत अजून पण गोकुळातच आहे. भगवंत गोकुळामध्ये पाहिजे ते रूप धारण करतोय. तो गोकुळातल्या जशा लीला आहेत तशाच लीला तिथे करतोय आणि त्या लीला करताना तो भक्तांना त्याच्या मनाप्रमाणे तो सांगतो, तू आता झाड हो, किंवा आता काही काळ तुला झाडाचंच काम करायचं, तू आता फळ हो, तू आता फूल हो. म्हणजे त्या गोलोकामध्ये किंवा वृंदावनामध्ये आपण अशी काही कल्पना करा. असं आपण का म्हणायचं, त्याला पण पुष्कळ आधार आहे. कधीतरी आली वेळ तर आपण सांगू. आता सहज वाटलं तरी कोणताही विषय जास्त लांबे म्हणून बघू आपण काय करायचं. पण त्या लोकांमध्ये त्या भूमिकेमध्ये जाऊन त्यांनी भगवंताची भक्ती करावी. तू पक्षी हो, तू मोर हो असं भगवंत सांगतो आणि त्याप्रमाणे ते सगळे भक्त होतात आणि भगवंताच्या लीलेमध्ये समाविष्ट होतात. तिथे भगवंत जसं गोकुळात भगवंत लीला करतो तशी तिथे करतो. त्यांना ह्या लीलेच्या पलीकडे भगवंताच्याकडे काही मागायचंच नाही. त्यांना भगवंताच्या ह्या भक्तीतच रमायचं आहे. आणि आपल्याकडे ब्रह्मसूत्रकारांनी सांगितलंय की ही जी सगुणाची भक्ती आहे ही अंतिमतः सुद्धा जर सगुणाची स्वीकारली तर तिथे ब्रह्माशी एकरूपता अद्वैत भावाने संभवत नाही. आणि ती तशी संभवत नाही. आता एकरूप जरी झाला तरी सुद्धा तो आपल्याला भगवंतात समाविष्ट करण्याची इच्छा करीत नाही. मग हे जोपर्यंत त्याच्या मनात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या भक्तीनुसार, आता कोणाच्याही भक्तीमध्ये तरतम करता येत नाही, परंतु भक्त भक्ती करत पुढे गेला आणि त्याच्या भक्तीने जो स्तर गाठला तर काय आहे सांगू का, ही भक्ती द्वैती आहे. तुम्ही कितीही मान्य करा न करा, शेवटी त्याचे 4 प्रकार मानले की तुम्ही भक्ती द्वैत मानले. आता ह्यांनी 4 प्रकार मानले, मध्वाचार्यांनी 100 मांडले. 4 मांडले काय आणि 100 मांडले काय? एकदा एकाचे 2 झाले की विषय संपला. मग 2चे 1000 करा नाही तो 50 करा. तर त्यामुळे ह्या सगुण भक्तीमध्ये त्यांनी ह्याच्या काही परी सांगितले, म्हणजे ह्याचे काही स्तर सांगितले आणि त्या स्तरावरचे ते अनुभव आहेत. हे अनुभव कुणा करता? फक्त सगुण भक्ता करता. ज्याला सगुण भक्तीच्या पलीकडे जायचंच नाही, जे भक्ती संप्रदायी आहे त्याच्या, आता समर्थांनी त्यालाच उत्तरं दिलेली आहे. ज्ञानेश्वर तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे.
म्हणजे गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. म्हणजे मला माझी ये जीवीची आवडी पंढरपुराला येईन गुढी. म्हणजे माझ्या जीवीची आवडी म्हणून पंढरपुराला गुढी घेऊन जातो. ही माझी सगुण भक्ती आहे, ही माझ्या जीवाची आवड आहे. पण मी त्या सगुणाची भक्ती करत असो तरी मला निर्गुणाचं भान आहे. म्हणजे मला निर्गुणाशी आता इथे त्याच्यामध्ये आत्मनिवेदन भक्ती ही आपल्याला 9वी भक्ती सांगितली. त्या आत्मनिवेदन भक्तीच्या ठिकाणी भक्त ईश्वराच्या चरणावर सर्वस्व समर्पण करतो. आता ही जी समर्पणाची स्थिती आहे, त्या स्थितीची परी काय, त्या स्थितीची स्टेज काय, त्या स्थितीची जो दर्जा आहे किंवा त्याची गुणवत्ता आहे ती काय, त्यावरती त्यांनी हे स्तर करून दिलेले आहे. आता आपण म्हणून मुलाशी म्हटलं तसं की आपण ह्याच्यामध्ये 4च का मानले, मग मध्वाचार्यांसारखे अनेक का नाही मानले? नाही मानले. याचं कारण असं की कोणतंही शास्त्र मांडत असताना किंवा शास्त्र आपल्याला समजावून घेत असताना किंवा कुणी सांगत असताना त्याला एका साच्यामध्ये आणावंच लागतं. एका साचेबद्ध पद्धतीने आम्हाला विषय समजून घ्यावाच लागतो. तसा आम्ही जर विषय समजून घ्यायला बसलो तर ह्या मुक्तीच्या 100 परी केल्या तर त्याच्या 108 का नको, 108 केल्या तर 200 का नको, 200 केल्या तर 500 का नको. हे असंच हे जे द्वैत, जसं माऊलींनी म्हटलंय, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. द्वैत स्वीकारलं आहे पण त्या द्वैतामध्ये अद्वैत आपोआप प्राप्त आहे. ही जी सगळी आमच्या संतांची परंपरा आहे, ही संत परंपरा या भक्तीचे स्तर जेव्हा सांगते त्यावेळी ती ह्यांना कोणालाही अद्वैताचा साक्षात्कार झाला नाही असं ती म्हणत नाही. पण आपल्याकडे ह्याचं वर्गीकरण मांडताना 2 प्रकाराने विचार करायला लागेल म्हणून आपल्यापुढे सांगते की हे एक सायुज्य मुक्ती, ही कधी न ढळणारी मुक्ती. ह्या 3 मुक्ती ह्या केव्हा तरी संपणारी मुक्ती. केव्हा तरी संपणाऱ्या मुक्तीच्या ठिकाणी त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये द्वैत कायम आहे किंवा सगुणाची भक्ती सगुण रूपात कायम आहे, निर्गुणामध्ये परिणत होणारी नाही. जी भक्ती निर्गुणात परिणत होते ती भक्ती सायुज्य मुक्ती आहे, जरी ती सगुणात राहते तरी सुद्धा. जे सगुणात राहिली तरी सुद्धा ती निर्गुणात परिणत होणारी भक्ती. ती कशी परिणत होते त्याकरता समर्थांनी इथे प्रत्येक भक्तीचं टोक सांगितलं. म्हणजे अगदी श्रवणाच्या ठिकाणी राजा परीक्षितापासून, जे भागवत कथा ऐकणारा राजा परीक्षित जो आहे त्याला सुद्धा मुक्तीच प्राप्त झालेली आहे. आणि ती सुद्धा भगवंताशी एकरूप झाल्यामुळे अद्वैत भावाचीच मुक्ती प्राप्त झाली. पण ज्याला अद्वैत भावाची मुक्ती प्राप्त झालेली नसते त्याचे स्तर काय असू शकतात, त्याकरता म्हणून हे 3 स्तर दिले. आणि ह्या 3 स्तरामध्ये बाकीचं सगळं म्हणजे जे जे काही मुक्तीच्या स्वरूपामध्ये धरून चला मध्वाचार्यांनी वर्णन केलं, धरून चला वल्लभाचार्यांनी वर्णन केलं, रामानुजाचार्यांनी वर्णन केलं, प्रत्येकाने भक्ती निंबार्काचार्यांनी वर्णन केलं. प्रत्येकाने भक्ती मार्गाचं वर्णन करताना, त्या मुक्तीचं वर्णन करताना जे काही केलं असेल ते कशात बसू शकतं, ते ह्या कशातनं कशात तरी बसू शकतं. म्हणजे त्या सायुज्यापासून ते सलोकतेपर्यंत कुठे ना कुठेतरी बसतं. आणि त्यामुळे त्याचं एवढं वर्गीकरण त्यांच्या दृष्टीने पुरेसं. म्हणून त्यांनी 4 भागामध्ये, 4चं 5आत का नाही केलं म्हणून आपण आता 4आतच का केलं एवढं सांगितलं. पण कुठेतरी थांबावंच लागतं. अष्टांग योग आहे, योगाची 8 अंग आहेत, मग 10 अंग का नाही, मग 15 अंग का नाही, असं नाही. भक्ती नवविध आहे, 9च भक्तीचे प्रकार का, अनेक प्रकार याच्यात समाविष्ट होतात. म्हणून कोणतंही दर्शन निर्माण करताना जितकं कमीत कमी शब्दात किंवा कमीत कमी वर्गीकरणामध्ये जास्तीत जास्त साठवता येतं तितकं त्या दर्शनाचं किंवा त्या मांडणीचं मूल्य अधिक आहे. म्हणून हे मांडणीचं मूल्य आता तिथे वरती गेल्यानंतर खरंच त्या लोकांचाच तो राहतो का, मग तो राहिला तर तो काय करतो, असे जर प्रश्न आपण विचारले तर आपल्याला कळणार नाही. जोपर्यंत तिथं ते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं त्या मुक्तीला प्राप्त झाल्याशिवाय तिथं काय आहे ते आपल्याला वर्णन करून सांगता येणार नाही.
पण गोष्ट एक नक्की आहे की मुक्ती 2 प्रकारात विभागली गेली. एक सगुणाची उपासना असली तरी निर्गुणात परिणत होणारी भक्ती आहे, अशी सायुज्य मुक्ती झाली. दुसरी सगुणाची उपासना आहे आणि सगुणाशीच कायम आहे, सगुणातच रमणारी आहे, त्याच्या पलीकडे जाण्याची तिला इच्छा नाही आहे. म्हणजे तो भक्त शेवटपर्यंत फक्त सगुणातच राहायची इच्छा करतो. मग त्याला हे 3 स्तर प्राप्त होतात आणि म्हणून त्याचं वर्णन तसं केलेलं आहे. आता त्यांनी सांगितलं की त्याची डेफिनेशन म्हणून सांगितलं, त्याची व्याख्या नाही आहे, त्याचं वर्णन आहे आणि त्याची लक्षण आहे. त्यामुळे व्याख्येने आपण व्याख्या एवढीच करू शकतो, सलोकता त्या लोकांच्या सहित, म्हणजे कुठल्या लोकांसहित, वैकुंठ लोकांसहित निवास मिळाला. सरूपता, जे रूप भगवंताचं आहे ते रूप मिळालं. समीपता, त्याच्या निकट सहवासात राहायला मिळालं. आणि सायुज्यता, ज्याच्यामध्ये पूर्णपणे समरस होण्याचं सामर्थ्य आहे, अशी भक्ती. आता त्यांनी इथे एक कूट आहे ज्ञानदेवांचं, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याची. पण हे पूर्ण कूट पुढच्या लिहून आणू आपण आणि त्याचा अर्थ समजू. आता त्यानंतर इथे श्रीराम लिहिताना मन भरकटले तरी हात काम करतात. हे कोण करते? मन काम करतं असं कोणी सांगितलं? एक. दुसरं म्हणजे असं की आपलं मन नेहमीच सगळ्या कामात असतं असं नाही, शरीर आपलं काम करतच असतं. म्हणजे मनावरती काम चालतं असं म्हणता येत नाही, मनावरती कामातलं कौशल्य साधतं. म्हणजे मनाचा अंतर्भाव आला तर काय होतं, म्हणजे योग कर्मसु कौशल्यम होतं, की कर्मातलं कौशल्य येण्याकरता मनाची पूर्ण एकाग्रता तिथे आवश्यक आहे. मन एकाग्र झालं याचा अर्थ आपली सगळी इंद्रिय तिथे अनायासे एकाग्र झाली आणि त्या कार्यामध्ये आम्ही पूर्णपणे घडलो आणि म्हणून ते कार्य अधिक चांगलं झालं. पण मन नसलं तरी कार्य होत राहतं आणि सगळ्या कार्यात मनाला राहावं लागत नाही. हे सराई गाडी चालवणारा मनुष्याचं उदाहरण आपल्याला दिसतं. सारखं काही मनाने समोर कोण आहे, इकडे कोण आहे, इकडे कोण आहे, हातामध्ये ब्रेक आहे की नाही, आपला पाय क्लचवरती आहे की नाही, आपला पाय ब्रेकवरनं हल्ला का, आपलं स्टिअरिंग आपल्या हातात, असं काही सारखा विचार करावा लागत नाही. हा सगळा प्रश्न जर मनाचा किंवा अंतःकरणाचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीशी आपल्या अंतःकरणाला एकरूप व्हावं लागत नाही. हे सरावानी होतं, हे सवयीनी होतं. आणि त्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, पडले वळण इंद्रिया सकाळा, की आमच्या इंद्रियांना वळण पडलेलं आहे की सकाळी उठलं की आपलं काम सुरू झालं, की आपलं ते प्रत्येक काम करत असताना आपल्याला काही लक्ष घालावं लागतं असं नाही, त्यामध्ये आपलं मन असतं असं नाही, पण कार्य होत राहतं. आणि त्यामुळे मन असो की नसो, म्हणून तर तुकाराम महाराजांनी आणखी एक वचन सांगितलंय, मनी नसे तरी नसो परी वाचे तरी वसो, की मनात नसलं तरी चालेल पण ते तुम्ही तोंडाने बोला. की जसं व्यवहारामध्ये विनोदाने आपण म्हणतो की मनुष्य म्हणतो, तुमच्या कार्याला येणं काही शक्य नाही आहे त्यामुळे मी काही येऊ शकत नाही, पण मनाने मी तुमच्याच कार्यात आहे. तेव्हा माणूस म्हणतो, तू मनाने माझ्या कार्यात राहिला नाहीस तरी चालेल, शरीराने उपस्थित हो, मला तुझी शारीरिक उपस्थिती महत्वाची आहे, ही मनाची गोष्ट सांगू नको. म्हणजे शरीर जे आहे ते काम करत राहतं, मन जे आहे ते मन वेगळं आहे. त्याच्याकरता कबीराचं पण वचन आहे, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से चलेगा तीर. त्यांनी असं म्हटलंय की मन भटकतंय, भटकू दे, शरीराला भटकू देऊ नकोस. का भटकू देऊ नकोस? कारण तेच पडले वळण इंद्रिया सकाळ, की शरीराला शिस्त लावलीच पाहिजे. म्हणजे आम्हाला कर्ममार्ग तरी का सांगितलंय, तेवढ्या करताच सांगितलं की शरीराची शिस्त महत्वाची, की हे यावेळी झालंच पाहिजे. त्याकरता मी नेहमी एक गोष्ट म्हणते की प्रपंचामध्ये हे आम्हाला पटत नाही, ते आम्हाला आवडत नाही, याचा मला कंटाळा येतो, हे कशाला करायचं, सोडून देऊ. सोडून द्यायचं का नाही माहिती नाही, एकदा प्रपंच नावाची गोष्ट गृहस्थाश्रम स्वीकारली ना, मग शो मस्ट गो ऑन, तो जसा आहे तसा चालत राहिलाच पाहिजे. हे मी इथे ड्रॉप करीन, ते काही होणार नाही. जे करायला पाहिजे आहे ते केलंच पाहिजे, झालंच पाहिजे. कारण कोण नको म्हणतो? नको म्हणणारी इंद्रिय, मन पुढे आहे, मन बेलगामच आहे, पण
मन तर नाही आमच्या काबूत आणता आलं तरी शरीर तर काबूत आणता येतं. आणि म्हणून व्यवहारामध्ये आम्हाला शरीराने आधी वळण लावायला सांगितलं. मग शरीराने वळण लावलं की मग हळूहळू मनाला वळण लागेल. ते त्याचे अनेक वर्ग आपल्याला सांगितलेले आहेत. आणि म्हणून इथे जे म्हटलेलं आहे ना की त्यांनी श्रीराम श्रीराम हाताने लिहिलं जातं, मन भटकत असतं, असं तर होतच. असं सगळ्या ठिकाणी असतं. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग लिहिलेला आहे की ती एक बाई घरातच असते आणि साधी गृहिणी असते, पण त्या गृहिणीला सुद्धा अधिकार चांगला असतो, ती मोठी चांगली नामधारक असते. तर दारात कोणी आलं तर सासरे मोठे धार्मिक असतात, 2-2 तास 3-3 तास पूजा निहित त्यांचं चालू असतं. तर ते तिला म्हणतात, सुनबाई लक्ष दे, कोणी आलाय त्यांना काही ते घाल, म्हणजे काही भिक्षा हवी असेल तर भिक्षा, भोजन हवं असेल तर जे काही त्यांची अपेक्षा आहे ते त्यांच्याकरता कर. तर त्यावेळी ती सांगते की ती म्हणते मी तर देतेच आहे त्यांना, पण म्हणाली आपलं मन आपण देवाशीच ठेवा, आता आपलं मन बाहेर चपलेशी आहे. म्हणजे तिला आपल्या सासऱ्याचं मन कुठे आहे हे वाचता येत आहे की त्यांना आता हा माणूस बाहेर आला तर सगळ्यांच्या चपला बाहेर आहेत, न जाणं कोणाची तरी चप्पल बाहेर घालून गेला तर ती म्हणते तुम्ही देवाच्या समोर बसलेल्या देवाकडेच लक्ष द्या, तुमचंच लक्ष त्या चपलेत नको. सांगण्याचा हेतू इथे एकच आहे की मन असं दशदिशा भटकतच. मन ज्याचं नियंत्रणात आलं त्यांनी खूप साधलं. आपलं मन नियंत्रणात येणं फार अवघड आहे आणि त्यामुळे शरीराने करत राहणं, शरीरावर नियंत्रण ठेवणं. आणि ही एकच म्हणून समर्थांनी फार छान विचारलंय की प्रपंच मूळचाच नासका करीत जाता होतो पिका. कारण तो मूळचाच नासका म्हणजे नाशवंतच आहे. आम्हाला काही माहित नाही, आजचा दिवस उगवला आणि आजच्या दिवसाकरता आम्ही भरभरून हे केलं ते केलं ते केलं, ही कामं केली ती कामं केली. हा खूप चांगला दिवस आहे, तो पकडून राहणार आहे का? कोणताही क्षण पकडता येत नाही. फक्त जाहिरातीत पकडतो आम्ही की आई मुलीला आता सगळंच इमॅजिनरी जग आहे आणि त्या प्रातिभासिक सत्तेत प्रातिभासिक राहण्याची आमची हौस आहे. आता त्याला काय करणार? ते पियर्सची जाहिरात आपण पाहिली असेल, त्याच्यामध्ये ते ऊन कुठे पकडून ठेवायचं, जे पियर्स होतं ऊन पकडून ठेवता येतं. या इतक्या बालिश कल्पनांमध्ये त्या बालकाला का अडकवायचं? त्याच्या बालक भाव आहेत ते त्याला त्याचे राहू दे ना. मोठ्यांनी आणखी त्याच्यावरती आरोपित करायची काही जरूर आहे पण नाही. अशा अनेक जाहिराती आपण पाहतो की ज्याच्यामध्ये जाहिरातीला काही नाव ठेवायचं कारण नाही आहे, कारण कुठेतरी त्यांना त्याची कल्पकता वापरायची असते. त्याचा तो रंग, त्या सूर्याचा किरणांचा रंग, पण एक आपल्याला सांगायचा हेतू असा की मन ज्या प्रातिभासिक सत्तेत जातं त्या सत्तेत मनाला कधी जाऊ देऊ नये. मनाला नेहमी व्यावहारिक सत्तेमध्ये ठेवा. आता आपण जसं म्हटलं तसं हा क्षण आम्ही पकडू शकतो का? नाही. मग तो पकडून त्याला काय करायचंय? मग काही नाही केलं तरी चालेल, मग नाहीतरी ते जर पकडता येतच नसेल, मग ते जर राहतच नसेल, नाही. तो जरी पकडता येत नाही तरी तो प्रत्येक क्षण तितकाच जिवंत आणि रसरशीतपणेच जगला पाहिजे. तत्वज्ञान हे सांगतं की त्या प्रत्येक क्षणाचा उपयोग हा चांगलाच झाला पाहिजे, आनंदाकरताच झाला पाहिजे. मग तो आनंद कसा जपायचा? कारण असं आहे ना, घडणारी प्रत्येक घटना आनंददायी करूनच घेत राहिलो तर आपल्या मनाला वळण लागताना मन नेहमी चांगल्या विचारांमध्ये रमतं, त्याचे लाभ होतात. त्यांनी काय करायचंय, त्यांनी काय करायचंय, ही जी निगेटिव्हिटी आहे माणसाची आणि ही जी नकारात्मक भूमिका आहे ती त्याला फार औदासिन्याकडे, नैराश्याकडे आणि ज्याला आपण सगळ्यापासून आपल्याला दूर करून घेणं, ज्याला विड्रॉवल म्हणतो आपण, आपल्याला सगळ्या गोष्टींपासून काढून घेणं कशा करतात? ज्या क्षणाला जे समोर आहे ते तितक्याच समर्थपणाने जगणं आणि ते तसं पार पाडणं हेच आयुष्य आहे. नाहीतरी काय भगवंताला माहित नाही यांना रोज दिलेला आहे आणि या रोजच्या रोज सकाळ होणारे, दुपार होणारे, संध्याकाळ होणारे, रात्र, यात काय बदल आहे सांगा? यात काही बदल नाही. पण ते जे बदलत नाही ते आम्ही नाही बदलू शकत, पण जे बदलायला आम्हाला दिले ते आम्हाला त्याच्या तंत्रात बदलायचं की त्या सकाळ दुपार संध्याकाळमध्ये आम्ही काही पालन करू नाही शकत.
म्हणजे आजचा दिवस आम्हाला जास्त मोठा हवा आहे म्हटलं तर काही कोणी मोठा देणार काही, किंवा आजचा दिवस लवकर संपून जावं म्हटलं तर काही संपणार नाही. म्हणजे दुखणं त्रास द्यायला लागलं तर असं वाटतं की हा पिरियड एकदम शॉर्ट व्हावा, हा एकदम कमी व्हावा. आनंदाचा विषय असेल तर असं वाटतं हा काळ संपूच नाही, असं होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जो विषय त्यांनी मांडला की ठीक आहे, जग असंच आहे, जीवन असंच आहे, हे असंच चालणार आहे काळाच्या अनुषंगाने, आणि जी घडी निसर्गाने बसवून दिलेली आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. आमचं तारुण्य जाऊ नये म्हणून ते आम्ही पकडून ठेवू शकत नाही, आमचं आरोग्य हलू नये म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू शकतो, पण आम्ही त्याला पूर्ण काबूत आणू शकत नाही. कारण शेवटी निसर्ग येतो, आम्ही कितीही सांभाळलं तरी एखाद्याला नाही सांभाळलं काय करणार, नाही ते तुमच्या नियंत्रणात राहू शकलं काय करणार. कारण शेवटी तो त्या निसर्गाने आपल्याला काय दिलं आहे आणि त्याप्रमाणे आपलं शरीर काय काम असं प्रत्येक ठिकाणी. आणि त्यामुळे त्याविषयी मनुष्याने दुःख करणं हे संभवत नाही. आणि त्याच्याच बरोबर शरीराचं वळण घालवणं हे पण संभवत नाही. शरीर आपलं एका दिशेने कष्टातच राहिलं पाहिजे, काम करतच राहिलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि म्हणून त्यांनी तो जो विषय मांडला आहे, मन काय करतं त्याच्याकडे फार लांब आहे बघायला. आपण आपल्या ठिकाणी शरीर काय करतं एवढं बघितलं आणि त्याला नियंत्रणात ठेवलं तर पुष्कळ मोठी गोष्ट आहे. आता आपल्याला 9वा समास बघायचा आहे ना. संदेह वारड घरी ओळंबरी करीती मंत्र सामर्थ्य. मंत्रामुळे देव प्रकटतात. जसं आपण म्हणतो एखाद्या वृक्षाच्या खाली बसून जर अथर्वशीर्षाचं, शमीच्या वृक्षाच्या खाली बसून जर अथर्वशीर्षाचं पारायण केलं, अगदी 1.25 लक्ष केलं, 21 लाख केलं, 21 कोटी केलं, माहीत नाही कुणाच्या पारायणाने किती, पण तिथे देवता प्रकट होत. मंत्राच्या सामर्थ्याने देवता प्रकट करण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे मंत्रातून देव प्रकट होतात. कारण मंत्राधीनमच दैवतम अशी त्या मंत्रशास्त्रामध्ये एक वचन आहे. म्हणून मंत्रे भूते आकृती. आता म्हणजे देव प्रकट होती, मंत्रे देव प्रकट होती दुसऱ्याही बाजूने. आपल्या देवघरात देवता आहे, त्या देवतांच्या ठिकाणी आपणही सातत्याने प्रार्थना करतो आहे, तर त्याही देवतांच्या ठिकाणी देवत्व निर्माण होतच होतं. मग ते किती साधारण असेल, किती मोठं असेल, तो भाग वेगळा. म्हणजे कुणाच्या घरातली साधी एक छोटीशी प्रतिमा सुद्धा कार्यकारी होते. त्याला काही खूप त्याच्या मागे काही करावं लागतं. म्हणजे त्याचा खूप संभार पाहिजे आहे, साधन संभार असं नाही, भाव आहे. आणि ज्याच्यावरती भाव केंद्रित केलेला आहे त्या ठिकाणी मंत्राच्या साह्याने देवतेचं सामर्थ्य प्रकट होतं. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ईश्वर जो आहे तो चैतन्यमय आहे, प्रकृती जी आहे ती शक्तिरूपिणी आहे. ईश्वराचं चैतन्य हे आम्हाला नेहमीच प्रकृतीच्या शक्ती रूपातूनच प्रत्ययाला येतं. कसं येणार प्रत्ययाला? येणारच नाही. त्यामुळे इथे देवत्व प्रकटलं, मंत्राच्या साह्याने देवत्व प्रकटलं. याचा अर्थ असा की ती प्रकृती शक्ती जी आहे ती प्रकृती शक्ती त्या ईश्वराचं सामर्थ्य, ईश्वराचं ईश्वरत्व त्या ठिकाणी प्रकट करते. प्रकट होतं म्हणजेच शक्ती. प्रकट न याचा अर्थ शक्ती आहे. त्यामुळे आम्ही कशाचाही अनुभव घेणं हा प्रकृतीचाच प्रांत आहे. आणि त्यामुळे आम्ही जो अनुभव घेतो तो अनुभव प्रकृतीचा घेतो, तो अनुभव शक्तीचा घेतो. म्हणून मंत्र ही शक्ती आहे आणि प्रकट होते ती पण शक्ती आहे. मग प्रकट होणारी शक्ती कोणती आहे? प्रकट होणारी शक्ती त्या मंत्राची देवता आहे. म्हणून मंत्र म्हणत राहिलं की त्या मंत्राची देवता प्रकट होते. हे एक लक्षात ठेवायचं. मंत्रे भूते अखर किती. मग मंत्राने काय होतं? जर कुठे भूत पिशाच आदी योनींच्या ठिकाणी जर काही विशेष अभ्यास किंवा काही त्यांचा विशेष प्रादुर्भाव एखाद्या स्थानावरती ती राहतात. आता आपल्याला त्यांनी सांगितलं त्याचं सूत्र काय,
मान्य करायचं का नाही करायचं? आम्ही भूतखेल तुमच्या मानण्याला कोणी विचारतं, पण आमच्या मानण्यावर त्यांचं अस्तित्व अवलंबूनच नाही. आमच्या मानण्यावर तर आमचं अस्तित्व सुद्धा अवलंबून नाही, तर ते भूताखेतांचं कुठे अवलंबून आहे. आपण मानतो का नाही मानतो हा भाग नाही. समर्थांनी सांगितलं की का असतात किंवा का असू शकतात, त्याचं कारण असं आहे, त्यांनी ह्याच समासात आपल्याला सांगितलेलं आहे की मनुष्याच्या वासना देह आहे तोपर्यंत देहाच्या आश्रयाने राहतात, आणि ज्यावेळी देह सुटतो तर पण वासना संपत नाही, वासना सुटलेल्या नसतात. आता त्याला आश्रयाला देह राहत नाही, मग तो कशाच्या आश्रयाने राहतो? तो वायुरूप राहतो. तो जो वायुरूप त्या वासना शिल्लक राहतात, त्या वासना चांगल्या असतील वाईट असतील काही असेल, चांगलं असेल देवत्वाला प्राप्त होईल, वाईट असेल तर ते अशा प्रकारे दुसऱ्याच्या छळबळाला कारणीभूत होईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मंत्रांचा जो उच्चार केला आणि कुठे जर भूतसृष्टी असली, म्हणजे भूत म्हणजे अशा प्रकारची योनीतली पिशाचारी वगैरे, तर अशी जर सृष्टी असेल तर ती समोर आणता येते. याचा अर्थ मंत्राचा उच्चार केला की त्या प्रेतांना त्याच्यापासून लांब जाता येत नाही. त्या प्रेतांना ते मंत्र त्यांच्या शक्तीने आकर्षित करून समोर उभे करू शकतात. आपल्याकडे माहिती आहे दत्त संप्रदायाच्या लोकांना तिथे गाणगापूरला ज्या प्रमाणामध्ये लोकांना काही जर झालेलं असेल बाधा, तर ती बाधा झालेली माणसं तिकडे घेऊन जातात. त्याचं कारण असं की त्या स्थानावरती ते राहू शकत नाही, ते टिकू शकत नाही. आणि त्यामुळे मंत्रे भूते अप्रकिती बाजीगरी ओडंबरी करीती मंत्र सामर्थ्य. बाजीगरी म्हणजे जादूगार, ओडंबरी करीती मंत्र सामर्थ्य. मंत्राच्या साह्याने पुष्कळ कौशल्य, पुष्कळ आमची नजरबंदी, असे पुष्कळ खेळ हे त्या ठिकाणी करतात. राक्षसांची मावरचना ते हे देवादिका कळेना, विचित्र सामर्थ्य नाना स्तंभन मोहना दिखे. म्हणजे देवांच्या ठिकाणी या शक्ती त्यांनी घेतलेल्या नाही आहेत, स्वीकारलेल्या नाहीत असं तुम्ही म्हणा. ही शक्तीच आहे, देवतांची शक्ती सात्विक आहे, जे गीताकारांनी मांडलेले आहे. गीताकार काय म्हणतात की त्रिगुणांच्या साह्याने दैवी आणि आसुरी संपत्ती प्रकट होते. मग तसंच श्रद्धा याच्यातूनच प्रकट होते. गीताकारच सांगतात की 3 प्रकारची श्रद्धा प्रकट होते, एक सात्विक, एक राजसिक, एक तामसिक. देवांच्या ठिकाणच्या सगळ्या श्रद्धा ह्या सात्विक श्रद्धा आहेत, आणि राक्षसांच्या ठिकाणच्या सगळ्या श्रद्धा या राजसिक किंवा तामसिक श्रद्धा आहेत. तर आता राक्षसांचे महावरचना, महावरचना माया रचना, मायावी रचना ते करतात. ते हे देवादिका कळेना. राक्षसांची माया देवांना कळत नाही, त्यामुळे राक्षस देवांना फसवू शकतात. म्हणाले तसे विचित्र सामर्थ्य नाना, त्यांच्याकडे सामर्थ्याचं वैविध्य आहे, वेगवेगळ्या विद्या आहेत. आणि नाना स्तंभन मोहना दिखे. स्तंभन जे जसं आहे तसं राखणे किंवा मोहन त्याच्यावरती मोहिनी घालणे, हिप्नटाईज करणे आणि त्याला गुंगवून टाकणे, ह्या सगळ्या विद्या कोणाच्या आहेत म्हणतात? राक्षसांच्या आहेत. या सगळ्याचा संबंध धडची पिसे करावे, पिसेचं उमजवावे, नाना विकार सांगावे किती म्हणून. हे सगळे वायूचे विकार आहेत. धडची पिसे करावे, चांगला मनुष्य आहे पण वेडा होऊ शकतो. पिसेचं उमजवावे, वेडा मनुष्य आहे त्याला शहाणं करता येतं. नाना विकार सांगावे किती म्हणून. हे सगळे विकार वायूचे, आणि वायूचे म्हणजे शक्तीचे. कोणी आलं का? नाना विकार वायूचे, वायूचे म्हणजे शक्तीचे, शक्तीचे म्हणजे प्रकृतीचे. आता हे आपण विसरायचं नाही, कारण त्यांनी आपल्याला आधीच व्याख्या करून दिलेली आहे इथे, आणि त्या व्याख्येने त्यांनी सांगितलंय आपल्याला मागच्या 2 समासामागे जी व्याख्या करून दिली आहे त्या व्याख्येमध्ये त्यांनी आपल्याला या गोष्टी समजावून सांगितल्या. हे सगळं समर्थांची तत्वज्ञानाची मांडणी ही त्यांच्याच पद्धतीने समजून घेतली पाहिजे. आकाश जैसे निराकार तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायोचा विकार तैसी मूळ माया.
म्हणजे वायूचा विकार, वायूमध्ये होणारे बदल हे सगळे मूळ मायेमध्ये होणारे बदल आहेत, हे समजून घ्या असं आपल्याला सांगतात. आणि जसं आकाश आहे तसं प्रकट असणारं ब्रह्माचं स्वरूप आहे हे समजून घ्या. कारण प्रकट असणारं ब्रह्माचं स्वरूप आम्ही जर निश्चलतेने समजून घेत असलो की निश्चलता म्हणजे परमात्मा, बदल न होणं म्हणजे परमात्मा, आणि वायू म्हणजे गती, गती म्हणजे प्रकृती, म्हणजे प्रकृती आणि परब्रह्म यात जर फरक करायचा तर आम्हाला लौकिक दृश्य परब्रह्माचं स्वरूप काय तर समर्थ सांगतात आकाश हे समजा. त्यांनी आता पुढे त्याला ते सिद्ध करून दाखवले. आणि वायू म्हणजे काय, ही प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे काय, शक्ती आहे. तर ही शक्ती या जगामध्ये नाना खेळ कसे रचते ते त्यांनी दाखवलेलं आहे. तर आता इथे ते म्हणतात मंत्री, आता मंत्र सुद्धा त्याचाच परिणाम आहे. त्या वायूमध्ये निर्माण होणारी स्पंदनच आहेत ना, ती स्पंदन आहेत. आकाशाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी जी स्पंदन आहेत ती स्पंदन म्हणजेच मंत्र आहे. मंत्राच्या अक्षरांचे स्पंदच कार्यकारी होतात. म्हणून मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. म्हणाले मंत्राच्या ठिकाणी संग्राम देवाचा म्हणजे देवाचं युद्ध, संग्राम देवाचा युद्ध, संग्राम म्हणजे युद्ध, देवाच्या युद्धामध्ये सुद्धा मंत्री, मंत्री याचा अर्थ मंत्राच्या ठिकाणी देवता ह्या संग्राम करतात, म्हणजे मंत्राच्या साह्याने. म्हणजे कोणते मंत्र, हे जे राक्षस आहे या राक्षसांच्याकडे असणारी शक्ती वेगळी आहे आणि देवतांच्याकडे असणारी शक्ती वेगळी आहे. म्हणून समर्थ सांगतात की प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ महामुनींच्याकडनं माझ्याबरोबर येऊ द्या असं विश्वामित्रांनी पुन्हा पुन्हा राजा दशरथाला सांगितलं. राजा दशरथाला माझी मुलं लहान आहेत, तुम्ही यज्ञ करता आहात, तुमच्या यज्ञामध्ये राक्षस इतके प्रबल आहेत की जे तुमचा यज्ञाचा विध्वंस करतात. त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे राजे येऊन, शूर योद्धे येऊन त्यांनी तुमचं जे यज्ञाच्या ठिकाणची सफलता व्हावी, तुमचं संरक्षण करावं म्हणून काय प्रयत्न थोडे केलेत का. पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही तर माझ्या या दोन लहान मुलांच्या प्रयत्नाला काय येणार आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता मी रामाला घेऊन जातो, हा काय करू शकणार आहे. तर त्यावेळी विश्वामित्रांनी सांगितलं यांना, वसिष्ठांना, की माझ्याकडे ज्या प्रकारची शस्त्र, अस्त्र, आयुध आणि मंत्र ही विद्या आहे, ही विद्या आता तरी कोणाकडे एवढी मोठी नाही आहे. आणि रामाला रावणाशी युद्ध करायचं आहे तर त्याला ते युद्ध करताना उपयोगाला येतील अशी शस्त्र, अस्त्र, आयुध आणि मंत्रविद्या माझ्याकडे जी वैशिष्ट्याने आहे ती मी रामाला शिकवीन. तुम्ही रामाला माझ्याबरोबर पाठवा. राजा दशरथाला पुत्रमोहाने पाठवण्याची इच्छा होत नव्हती. वसिष्ठ महामुनींनी सांगितलं. विश्वामित्रांच्या बरोबर प्रभू रामचंद्र गेले आणि मग त्यांना शस्त्र सगळ्यांना समान आहेत, जी राक्षसांकडे आहेत ती देवतांकडे आहेत. अस्त्र, आयुध ही जी आहेत, आता आयुध सगळ्यांना समान आहे. जसं आता आपण ॲम्युनेशन फॅक्टरी आहे, तिथे सगळा दारुगोळा तयार होतोय. ते घेतल्या तोफा काय तुमचे जे जे काही रणगाडे असतील त्याच्यावर तोफा लावलेल्या असतील त्या सगळ्याचा उपयोग करून त्यांना युद्ध करायचं आहे. त्या युद्धाकरता जे ॲम्युनेशन, जो दारुगोळा किंवा जी शस्त्र ती सगळ्यांकरता आता AK-47 सगळ्यांकरता उपलब्ध आहे. ही शस्त्र सगळ्यांनाच उपलब्ध आहे. ती काही कुणातरी एका व्यक्तीजवळ आहेत असं नाही. तसं राक्षसांकडे अनेक प्रकारची शस्त्र उपलब्ध आहेत, पण राक्षसांच्याकडे युद्ध करण्याकरता मंत्रविद्या नाही. तर मंत्र काय आहेत, ही अस्त्र आहेत. ती अस्त्र कशी आहेत, ती मंत्रांनी भारित आहेत. म्हणजे एक बाण घेतला आहे, त्या बाणावरती तो मंत्र म्हणून जर तो बाण सोडला तर तो बाण तो परिणाम निर्माण करतो. ही त्यांनी सांगितलेली मंत्री संग्राम देवाचा. म्हणजे देव जे युद्ध करतात त्या युद्धामध्ये मंत्राच्या साह्याने अस्त्रविद्येचा उपयोग करून ते करतात. आता आम्ही काय म्हणतो की हे अग्निअस्त्र आहे, हे पर्जन्य अस्त्र आहे म्हणून ते पर्जन्य अस्त्र, अग्निअस्त्र,
सर्पास्त्र अशी निरनिराळ्या अस्त्रांची आपण नावं दिली. आता सुद्धा ही जी निर्माण केलेली नवीन नवीन आता रॉकेट्समधून उडवली जाती, नाही खालून उडवली जाती, तर त्याला सुद्धा आपल्याकडे अस्त्र म्हटलेलं आहे. पण अस्त्रविद्या आजची जी आहे ती अस्त्र कशी आहे, तर ती अस्त्र सोडली म्हणजे मिसाईल्स, ज्याला आपण गायडेड मिसाईल्स म्हणतो, आजची ही सगळी अस्त्र आहेत. असं मिसाईल त्याचा अर्थ आपण अस्त्र केलेला आहे. आणि ते अस्त्र कसं आहे, गायडेड आहे, म्हणजे मग त्याच्याशी कुठे नियंत्रण आहे. एक तर खाली तळाशी कुठल्या तरी ठिकाणी नियंत्रण आहे, किंवा काय ज्याच्यावरती आता विमानामध्ये घेऊन चाललेत विमानात त्याचं नियंत्रण आहे. जसं असेल तसं, जसं बोटीवर आहे किंवा बोटीवर विमान आहेत त्या विमानांमध्ये अस्त्र आहेत वगैरे वगैरे. ती जी काही असतील ती सगळी गायडेड मिसाईल्स जी आहेत त्याला आम्ही अस्त्र म्हटलंय. पण आमच्या अस्त्रामध्ये आणि आधुनिक अस्त्रांच्या मध्ये एक बेसिक डिफरन्स आहे, एक मूलभूत फरक आहे. तो फरक असा आहे की ही अस्त्र एकदा सोडली की सोडली, मग ती काय आम्हाला परत घेता येत नाही, ती आम्हाला मागे घेता येत नाही. पण ही जी अस्त्र आहेत, ही अस्त्र जशी टाकली, आता सर्पास्त्र आहे, टाकलं आणि असं वाटलं की आता त्यांनी संहार करायचा नाहीये, त्यांनी जर सांगितलं मी शरण आलो, हे अस्त्र माझ्यावर टाकू नका, आमचा नाश करू नका, माझ्या सैन्याचा नाश करू नका, तर ते अस्त्र परत घेत आहे. म्हणजे या अस्त्रांना उपक्रम आणि उपसंहार आहे. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. तो कुणाच्या नियंत्रणात आहे, अस्त्र पाठवणाऱ्याच्या नियंत्रणात. आता आमच्या नियंत्रणात काय, आधुनिक अस्त्रांमध्ये पाठवणाऱ्याच्या हातामध्ये फक्त उपक्रम आहे, उपसंहार नाही. आणि त्यामुळे ही अस्त्र ही मनुष्याला अधिकाधिक विनाशाकडे नेणारी आहे. पण त्याचं कंट्रोल नाही, त्याचं नियंत्रण नाही ना त्याच्यावर. एकदा सोडल्यावर त्याचं नियंत्रण नाही. आम्ही एवढे मोठे बॉम्ब निर्माण करून ठेवून दिलेले आहेत. आता हे जे बॉम्ब आहेत हे आता केव्हा तरी म्हणजे त्याला एक तर त्याचं चार्जिंग काढून टाकावं लागेल, त्याच्यावरचा जो चार्ज आहे असं करून ते निकामी तरी करावे लागतील, किंवा त्याचा स्फोट तरी करावा लागेल. हे म्हणतात हे एवढे मोठमोठे बॉम्ब काही आम्ही सगळेच निकामी करू शकतो असं नाही. काय जे असेल ते, मग समुद्रात स्फोट केला तर असं होईल, पृथ्वीवर स्फोट केला तर असं होईल, असे निरनिराळ्या ज्या शंका किंवा गोष्टी ते आपल्याला त्याच्या संभावना सांगतात. ही जी मंत्रविद्या आहे, ही मंत्रविद्या जसं आपल्याला माहिती आहे की ब्रह्मास्त्र आहे. अश्वत्थाम्याला वडिलांच्या मागे लागून 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 अश्वत्थाम्याने मला तुम्ही द्याच, तुम्ही का अर्जुनाला दिलं आणि मला द्यायला तुम्ही का नाही म्हणता, असं करून शेवटी वडिलांकडून अत्यंत हट्टाने त्यांनी ते ब्रह्मास्त्र मिळवलं. पण वडिलांनी एकच केलं की ते अस्त्र त्याला काही पुरतं शिकवलं नाही आणि त्यांनी त्याला फक्त त्याचा उपक्रम शिकवला, उपसंहार काही शिकवला नाही. आणि त्यामुळे झालं असं की महाभारत युद्ध संपलं. अश्वत्थामा म्हणाला दुर्योधना, तुझा मृत्यू जरी झाला तरी सुद्धा तू काळजी करू नकोस, मी आहे, अजून यांचा सूर घेऊ शकतो. त्याप्रमाणे श्रीकृष्णाला खात्री होती. श्रीकृष्णाने त्या दिवशी रात्री सगळे लोक ज्या शिबिकेमध्ये झोपले होते त्याच्यातून 5 पांडव, सात्यकी आणि तो स्वतः अशी 7 माणसं तिथून बाहेर पडली. बाकीची सगळी माणसं तिथे झोपलेली होती. आणि त्यांनी सांगितलं आपण गंगेच्या किनाऱ्यावरती उभे राहू, आपण त्या शिबिकेमध्ये राहायचं नाही. मग हल्ला झाला, मग सगळे दृष्टद्युम्नापासून सगळ्यांचा वध झाला. आणि अश्वत्थाम्याने खूप वाईटपणाने रात्रीच्या वेळी बेसावध असताना हल्ला करून त्याच्यामध्ये मग कृपाचार्य आले आणि अशा तऱ्हेने ती सगळी जी ही 3 माणसं त्यांच्याकडची शिल्लक होती ते सगळं पुष्कळ मोठं पुन्हा एक युद्धाचं कांड झालं त्या ठिकाणी. आणि दुसऱ्या दिवशी अश्वत्थामा म्हणाला की आता काही झालं तरी सुद्धा आपल्याला वध म्हणजे पांडवांचं राज्य आणि पांडव राज्यावर बसणार ही स्थिती राहता का. कौरव गेले तर गेलेच ना, पांडव पण जाऊ दे. मग आता उत्तरा गर्भवती होती तर त्यांनी असं ठरवलं की उत्तरेच्या गर्भावरतीच ब्रह्मास्त्र सोडायचं, म्हणजे तिचं मुलंच होणार नाही. मग तिला मुलंच नाही झालं तर पुढे पांडवांचं वंश राज्य करू शकणार नाही. भगवान श्रीकृष्णांना माहीत होतं. अश्वत्थामा
जिथे जाऊन बसला होता तिथे स्वतः भगवान अर्जुनाला घेऊन आले आणि ते म्हणाले, अश्वत्थाम्या, तू हे अस्त्र सोडलेलं आहेस, तू ते अस्त्र परत घे. तो म्हणाला, मला परत घेता येत नाही, ते मी उत्तरेच्या गर्भावर सोडलेलं आहे, ते मला परत नाही घेता येत. त्यांनी सांगितलं की अर्जुना, आता तू ब्रह्मास्त्र टाक, की ह्यानी सगळ्या जगाचा संहार व्हावा हा संकल्प करून ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, आता तू ब्रह्मास्त्र सोड. मग अर्जुनाने जगाच्या कल्याणाकरता म्हणून ब्रह्मास्त्र सोडलं. आता ही शक्ती जी आहे ती त्या उत्तरेच्या गर्भापर्यंत जाऊन पोचलेली आहे त्याच्या संकल्पाने. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तू काळजी करू नकोस, आणि मी तो जो तुमचा वंश आहे तो मी नक्की सांभाळेन. तिचे झाली, ती सुतिकागृहामध्ये गेली, प्रसूती झाली, जे बेबी म्हणजे बाळ जन्माला आलं ते बाळ मुळी स्टील बॉर्न आहे, म्हणजे मृत जात ते बालक आहे. आता काळं ठिक्कर पडलेलं आहे, द्रौपदी आहे, उत्तरा आहे, सगळे रडतायत, बाहेर आले. म्हणाले, भगवान श्रीकृष्णांना बोलवा. त्यांनी सांगितलं होतं की बालक जरी काही झालं बालकाला तरी मी सांभाळेन. त्याप्रमाणे त्यांनी भगवान श्रीकृष्णांना बोलावलं. भगवान आले. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी हातपाय धुतले, संध्या केली आणि ते म्हणाले, त्यांनी संकल्प केला आणि ते म्हणाले, मी थट्टेत सुद्धा खोटं बोललो नसेल तर, मी कधी कुणाला त्रास दिला नसेल तर, मी अधर्माने वर्तन केलेलं नसेल तर, त्यांचा संकल्प वाचण्यासारखा आहे. म्हणाले, हे सगळं जर मी असा वागलेलो असेल तर हे उत्तरेचं बालक जे आहे ते जिवंत व्हावं, असं म्हणून संकल्पपूर्वक ते जे जल आहे ते त्याच्या मुखामध्ये त्यांनी घातलं आणि ते काळं ठिक्कर पडलेलं जे बालक आहे ते उत्तम म्हणजे त्याच्या मूळ रंगामध्ये आलं आणि ते जिवंत झालं. आता ही जी युद्ध करण्याची पद्धती आहे की ज्या पद्धतीमध्ये संहार अपेक्षित नाहीये, लोकांना त्रास देणं अपेक्षित नाहीये, छळ बळ अपेक्षित नाहीये. आपण महाभारत युद्धातले जर प्रसंग पाहिले तर त्या प्रसंगामध्ये आपल्या लक्षात येईल की राक्षसांची युद्ध करण्याची पद्धत काय आहे आणि देवतांची युद्ध करण्याची पद्धत काय आहे. म्हणून ते म्हणतात मंत्री संग्राम देवाचा. हे जे देवता आहेत किंवा देव आहेत किंवा देवलोक किंवा चांगले लोक, सज्जन लोक, तुम्ही काही म्हणा, तर त्यांचं जी युद्ध करण्याची पद्धत आहे ती त्या पद्धतीमध्ये अस्त्रविद्या ही अधिक प्रभावी आहे. आणि म्हणून विश्वामित्रांनी वसिष्ठांना सांगितलं, माझ्याकडची सगळी अस्त्र मी रामाला देतो. रामाकडे तेवढी अस्त्र, म्हणून त्या अस्त्रांची यादी आहे वाल्मिकी रामायणामध्ये, 100 अस्त्र दिलेली आहे रामाला त्यांनी. आणि मग इतका शस्त्र अस्त्र आयुध या सगळ्यांनी संपन्न असा, म्हणजे धनुर्विद्येमध्ये तर तो होताच, त्याचं काही म्हणण्याचं कारणच नाही, कारण कोदंड हे तर त्याचं वैशिष्ट्य आहे प्रभू रामचंद्राचं. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की देवता संग्राम असा होतो. राक्षसांच्याकडे ही मंत्रविद्या नाही. राक्षस या मंत्रविद्येचा प्रभाव त्यांच्याकडे कोणती विद्या आहे? स्तंभन, मोहन, मायावी विद्या, फसवण्याच्या विद्या आहे. ज्याला वरती ओडंबरी म्हटलंय ना, तशा प्रकारे दुसऱ्याच्या नजरेमध्ये, नजरेचा खेळ, नजरबंदीचा खेळ, अशा मंत्री स्वाभिमान ऋषीचा. ऋषींचा तो मानबिंदू आहे, कारण ऋषीला पटलं तर तो त्याच्या मंत्र सामर्थ्याने समोरच्या माणसाला मोठा आशीर्वाद देईल. त्याला जर नाही पटलं तर ऋषी जबरदस्त शाप देईल. त्यामुळे ते म्हणतात मंत्री स्वाभिमान ऋषीचा. ऋषींचा मानबिंदू आहे. ऋषींना का घाबरत होते राजे? त्याचं कारण आहे की यांनी काहीतरी आपल्यावरती जर काही शाप दिला तर काय व्हायचं आपलं, असं होता कामा नये. म्हणून ऋषींच्या ठिकाणचं जे सामर्थ्य होतं ते मंत्राचं सामर्थ्य होतं. महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे? मंत्र सामर्थ्याचा महिमा कोणीच जाणत नाही, पण कुतूहल म्हणून कुंतीने जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्या मंत्रांच्या साह्याने तिला पुत्रांची प्राप्ती झाली. माहिती नाही तिला लहान वयामध्ये मिळालेला ऋषींच्याकडून त्या मंत्रांचा जो ठेवा आहे, तिला वाटलं सहज प्रयोग करून बघू, आणि म्हणून तिने त्या सहज प्रयोगातून कर्णाचा जन्म झाला. तिला कल्पना नव्हती की असं खरंच काही होईल. आणि म्हणून ते म्हणतात मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती.
आणि मंत्री म्हणजे मंत्राच्या साह्याने आता उडणारा पक्षी आहे त्याला जिथल्या तिथे थांबवलं. ही अलीकडच्या काळामधली घटना आहे. अंबेजोगाईच्या ठिकाणी जो राजा होता त्या राजांनी सांगितलं, मुकुंदराज तिथले आहेत अंबेजोगाईचे, विवेक सिंधू आहे त्यांचा ग्रंथ. तर त्यांनी तिथे सांगितलं मला ब्रह्मज्ञान पाहिजे. म्हणजे ब्रह्मज्ञान कसं, कुणी या त्याला मी पाहिजे ते देईन, पण मला ब्रह्मज्ञान करून द्या. असे अनेक साधू आपल्या परीने काहीतरी सांगायचा प्रयत्न झाले. असलं मला काही नको, मला करवलं नाही, तुम्ही ब्रह्मज्ञान करून देऊ शकत, इथे तलाव खणण्याचं काम करा. त्यांना खोदायच्या कामावर सगळ्यांना मी अडकवून टाकलं. आता बिचारे सगळे सुखात राहणारे. ते मी नेहमी म्हणते आपल्याकडे प्रसिद्ध वचन आहे, राम नाम में 3 गुण आहे, खाणे को मिलता अच्छा. प्रवचन कार्यक्रम चांगलं खाऊ पिऊ घाला असं प्रत्येकाला वाटतं, त्याला चांगलं खायला मिळतं. सब लोक लगत पाव म्हणाले. सगळे लोक प्रवचनाच्या गादीवर व्यासाच्या गादीवर बसलाय, त्याला सगळे नमस्कार करतात. तिसरा, आगे वैकुंठ जाव के न जाव. हा पुढे काय करतो त्याचं काय होतं कोणाला माहिती, पण इथे त्याला हे मिळतं. आणि त्यामुळे त्यांनी इथे जे म्हटलंय ना की अशा प्रकारे त्या लोकांना सवय झाली होती आराम करण्याची. आता तिथे खणायला लागलं, बिचारे देवाची सारखी प्रार्थना करायला लागली. मुकुंदराज त्या राजाच्या दरबारामध्ये रोज सकाळी जो शिपाई साफसफाईला यायचा, तो आत आला. त्यांनी पाहिलं तर एक लहान कोवळ्या वयाचा मुलगा आणि राजाच्या सिंहासनावरती जमिनीपासून वरती हातभर पद्मासन घालून बसलेला आहे. आणि आधरच्या आधर पद्मासन लावले. तो एवढा घाबरला, राजाकडे गेला, म्हणाला राजा हा केवढा मोठा मनुष्य आहे आणि बघा हाच कदाचित तुम्हाला ब्रह्मज्ञान देईल. आता राजापर्यंत बातमी पोहोचण्यापुरते मुकुंदराज तिथे बसले होते. ते निघाले तिथून, जिथे खणण्याकरता लोक बसले तिथे आले. ते सगळे बिचारे घाम गाळत होते आणि म्हणाले तर काय करावं, आम्ही हैराण झालो. तुला मी कुणी सांगितलं, तुम्ही स्वतःला हरीचा बंदा समजता ना, मग हरीचे सेवक आहात तर ह्यांची गुलामगिरी कशाकरता करता आणि कशाकरता हे खणत बसलात तुम्ही, कुणी सांगितलं. टाका म्हणले तुमच्या टोपल्या आणि हातामध्ये कुदळ आणि फावडे, बसा म्हणले इथे भगवंताचं नाव घ्यायला. मी तुम्हाला नाव घ्यायला सांगतो, तुम्ही नाम घ्या. तुमची ती फावडी, तुमची कुदळ आणि त्या पाट्या आपोआप भरतील आणि काम करत राहतील. म्हणजे फक्त मनापासून नाव घ्या. आले सगळे बसले आणि मुकुंदराज त्यांना भजन सांगू लागले. आता काय त्या पाट्या भराभर आपोआप काम करत, आपोआप खणलं जात होतं, आपोआप ते सगळं माती ओढली जात होती, माती टाकली जात होती. ते सगळे शिपाई हैराण झाले. ते म्हणले अहो एक एवढासा मुलगा आला इथे लहान वयाचा आणि तो यांना भजन सांगतो. हे सगळे बसलेत म्हणाले भक्त मंडळी, महंत मंडळी भजन करत आणि म्हणाले ते तिकडे आपोआप तिकडे ती फावडी काम करतायत. तर राजा आलाच. राजा म्हणाला की हे सगळं मला काही सांगू नको, असे सिद्धीचे खेळ मी पुष्कळ पाहिजे, मला ब्रह्मज्ञान पाहिजे, तर तू मला ब्रह्मज्ञान दे. तर त्यांनी सांगितलं ब्रह्मज्ञान काय, ते जसं तुकडोजी महाराजांनी म्हटलंय ना, मनी म्हण नाही भाव आणि म्हणजे देवा मला पाव, देवा अशानं पावायचा नाही, देव झाडाचा भाजीपाला नाही. तसं त्याने काय देव म्हणजे काय तुला भाजीपाला वाटला की काय, कुठेही आपला भेटायला, म्हणजे असं काही तुला भेटणार नाही देव. नाही म्हणजे तुम्ही म्हणता आहात तर तुम्ही मला दाखवलंच पाहिजे. ठीक आहे म्हणाले, तुला काय पाहिजे. म्हणाले मला समाधी सुख पाहिजे. तर तो राजा ज्या घोड्यावरून आला होता तो त्या घोड्यावर पुष्कळ लोकांची बाचाबाची झाली. तो म्हणाला मग ठीक आहे तुम्ही दाखवत नाही तर मी जातो, असं म्हणून तो राजा निघाला. त्यांनी त्या रिकिबीत पाय घातला आणि एका पायाने तो घोड्यावरती आता स्वार होत होता. त्या स्थितीमध्ये मुकुंदराजांनी राजाची समाधी लावलेली आहे घोड्यासहित. आणि 3 दिवस समाधी स्थितीमध्ये तो राजा होता आणि 3 दिवसानंतर त्याची समाधी उतरली. इथे सांगण्याचा हेतू काय, मंत्री पक्षी आटोपिती, पक्षी असो प्राणी असो व्यक्ती असो त्याचं सामर्थ्यच असं आहे. मंत्री याचा अर्थ मंत्र म्हणजे जी शक्ती आहे ही प्रकृती शक्ती, ही आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. ती प्रकृती शक्ती आम्हाला कशी लाभदायी आहे त्यांनी सांगितलं. मूषके हा सगळा विषय कुणाचा चाललाय मनात प्रत्येक वेळी स्मरणात ठेवायचं. मुळात प्रकृती म्हणजे वायू म्हणजे वायूचे प्रकार आणि त्या प्रकाराचं वर्णन करत करत आता त्या मंत्रशक्तीवर आलेले आहे. म्हणजे सगळा खेळ कुणाचा चाललाय,
प्रकृती शक्तीचा खेळ चाललेला आहे. त्यांना सांगायचं आहे की प्रकृती आम्हाला काय काय दाखवते, ज्या प्रकृतीच्या आश्रयाने आम्ही राहतो. म्हणून मूषके स्वापदे बांधती. आपल्याला माहिती आहे वासुदेवानंद सरस्वतींच्या चरित्रातला प्रसंग आहे. एक साप आहे, नाग आहे, म्हणजे लोकांना खूप पडे मारून त्रास देत असेल, लोक फार हैराण होत होते. तर लोकांनी सांगितलं हा नाग आम्हाला फार त्रास देतो, डंख होऊन करतो, ते त्याच्या दंशाने कित्येकांचा मृत्यू झालाय. ते म्हणाले असं का, ठीक आहे. आणि मग त्यांनी एक त्याच्या भोवती वर्तुळ काढलं आणि ते पुढच्या गावाला गेले. ते म्हणाले मी येईपर्यंत थांब इथे. आणि त्याप्रमाणे पुढच्या गावाला जाऊन येईपर्यंत वासुदेवानंद सरस्वतींना उशीर झाला. आता लोकांना कळलं की आपण त्याला काही त्रास दिला तरी हा या रिंगणाच्या बाहेर येऊ शकत नाही. लोकांनी त्याला इतका त्रास द्यायला सुरुवात केली की विचारता सोय नाही. तर वासुदेवानंद सरस्वती परत आले. आल्यानंतर त्या नागाची स्थिती पाहिल्यावर ते त्या नागाला म्हणाले, अरे तुला मी ह्या बंधनात ठेवलं तुझ्या त्रास देण्याच्या स्वभावामुळे, पण तुला फुटकारू नको असं काही मी म्हटलं नाही. तू नुसता फुटकारला असतास तरी सुद्धा हे कुठच्या कुठे पळून गेले असते लोक. सांगण्याचं म्हणजे श्वापदांना सगळ्यांना बांधण्याचं सामर्थ्य मंत्रामध्ये. मंत्री महासर्प खिळीती. मंत्राने भले भले नाक सुद्धा बांधून ठेवले जातात आणि धनलाभ, मंत्राने धनलाभ होतो. हैदराबादचा आत्ताचा जो सर्वात शेवटचा निजाम होता, त्या निजामाच्याकडे तो तर जगातला 7व्या क्रमांकाचा श्रीमंत मनुष्य होता, पण तरी सुद्धा त्याला त्याची श्रीमंती वाढावी असं वाटत होतं. तर त्यांनी जे बगलामुखी विद्या नावाची एक विद्या आहे, तर त्या बगलामुखी विद्येच्या माध्यमामधून आपल्याला सतत पैसा मिळत राहावा म्हणून त्यांनी त्या ब्रह्मवृंदांना बोलावून तिथे त्याची अनुष्ठानं ठरवलेली आहे. आजही त्याची संपत्ती जशी आहे तशीच आहे. असं म्हणतात त्या गोळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये आजही खाली पुरलेली संपत्ती आहे. त्या राजाने त्या शेवटच्या निजामाला माहीत होतं की ही संपत्ती इथे आहे. तो ती काढण्याचा प्रयत्न करत असे. त्यांनी ते रांजण उघडले, पण त्याला त्या रांजणामध्ये फक्त कोळसेच दिसले. आणि त्यांनी ते रांजण, त्याला ज्यांनी सल्ले दिले त्या लोकांनी सांगितलं हे रांजण बंद करा आणि जमीन पण बंद करून टाका, ती ज्याला मिळणार आहे त्याला मिळेल. आणि असं म्हणतात हे जे गुप्तधन असतं हे फिरत असतं जमिनीमध्ये. हो, अशी एक हे आहे की ते जमिनीत त्याच ठिकाणी पुन्हा खणलं तर मिळेल असं नाहीये. त्याचा एक अनुभव मात्र आम्ही घेतलेला आहे की माझ्या मामाच्या गावाला त्यांनी सांगितलं की ह्या घरामध्ये असे बरेच वाडे मामाचे होते, ह्या वाड्यामध्ये गुप्तधन आहे. तर ते आपल्याच ओळखीचे एक जण, त्यांच्याकडे रमल विद्या होती. त्यांनी त्या विद्येने त्या रमल टाकलं की कुठे गुप्तधन आहे. तर त्यांनी त्यावेळच्या त्या रमलाप्रमाणे एका खांबाच्या खाली गुप्तधन आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला खणायचंय का आणि प्रयोग करायचा आहे का. तो म्हणाले करायचा आहे. घाबरू नका म्हणाले फक्त, कारण तुम्ही खणाल 1 फूट 1.5 फूट, ते खणल्यानंतर तुम्हाला 2 गरम भाकरी मिळतील. त्या 2 गरम भाकरी बाजूला करता आल्या तुम्हाला तर मग तुम्ही पुढे जा, नाही तर काही तुम्ही जाणार. ते म्हणले ते पुढे गरम भाकरी वगैरे असतात का. आणि त्यांनी खणला, तो चौकोनी हे खणलं. त्यांनी म्हटल्याप्रमाणे 1 फुटावर गेले आणि त्यांना 2 गरम भाकरी हाताला गरम लागल्या. बा ते म्हणले बंद करा, या भानगडीत आपण पडायला. म्हणजे काय आहे ही जी मंत्रविद्या आहे ना, आपण याला सगळी अंधश्रद्धा, कोणतीही गोष्ट अंधश्रद्धा नाहीये. त्याचा केलेला दुरुपयोग आपण फक्त पाहतो, त्याचा योग्य त्या शक्तीचं सामर्थ्य आपल्याला माहिती नाही. त्यामुळे ज्याच्याकडे ते सामर्थ्य आहे ती गोष्टच वेगळीच आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात इथे आणि धनलाभ असा अनेक प्रकार आम्ही धनलाभ मिळवण्याचा आणि मिळण्याचा योग अनेकांनी घेतलेला आहे. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला. आता त्यांनी सांगितलं, म्हणाले प्रश्न श्रोत्याचा एकच होता की जो बद्ध आहे म्हणजे आमच्यासारखा की जो जन्माला येतो, तो बद्धाला जन्म कसा आला हा म्हणाले प्रश्न होता तुमचा. पण त्या निमित्ताने त्यांनी सगळा प्रकृतीचा खेळ सांगितला. समर्थांनी नुसताच जन्म कसा येतो एवढं नाही सांगितलं, त्यांनी त्या प्रकृती खेळ कशी करते. तर ते म्हणाले आता बद्धाचा मागील प्रश्न भेटला श्रोतयाचा
म्हणजे म्हणाले आता श्रोत्यांनी विचारलेला जो मागचा प्रश्न आहे तो प्रश्न संपला की नाही म्हणाले, म्हणजे निशंक झाला की नाही, संदेह पेटला की नाही.